ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. दी पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाचोरा नाशिक शाखा आणि एटीएम सेवा उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. 1965 मध्ये संस्थापक अध्यक्ष लालचंद जगजीवन राम यांनी आरबीआयच्या नियमांच्या अधीन राहून पाचोरा येथे दी पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाचोराची पहिली शाखा सुरू केली आणि आज 60व्या वर्षात पदार्पण करताना पाचोरा, जळगाव, शेंदुर्णी, जामनेर, नगरदेवळा, भडगाव नंतर 7व्या शाखेचा रविवारी 6 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता ITI अंबड लिंक रोड, वावरेनगर, कामटवाडा रोड, नाशिक येथे राजाभाऊ वाजे खासदार आणि लोकसभा सदस्य नाशिक आणि सौ सीमाताई महेश हिरे नाशिक पश्चिम आमदार तथा विधानसभा सदस्य यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि फीत कापून 7व्या शाखेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. गणपती बाप्पा आज बँकेचे 60व्या वर्षात पदार्पण करताना बँकेमध्ये 20,000 सभासद असून एकूण 145 कोटी रुपयांच्या बँकेमध्ये ठेवी आहेत. तसेच बँकेमध्ये 15 कोटी इतके खेळते भागभांडवल आहे. बँकेनं आजपर्यंत 9% ते 11% याप्रमाणे 61 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं आहे. पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक पाचोरा यांचे कुटवड नगर नाशिक येथे शाखेचं उद्घाटन आज सर्वांच्या उपस्थित संपन्न झालं. मी या बँकेला त्यांच्या 22 वार्षिकीसाठी शुभेच्छा देतो आणि ग्राहकांची सेवा हे जे त्यांचं ब्रीद आहे त्याप्रमाणेच नाशिकमध्ये त्यांनी व्यवसाय करावा. खरं तर दी पाचोरा बँक ही अतिशय जुनी जळगावची बँक आहे. जवळपास 60 वर्षापासून तिथे आहे आणि कुटवड नगरमध्ये आल्यानंतर निश्चितच या परिसरात अनेक लोक हे जळगावचे आहेत. त्यांच्या हक्काची बँक आहे आणि माणसं सुद्धा बँकेच्या हक्काची आहेत. त्यामुळे निश्चितच बँकेमुळे चांगली सुविधा नागरिकांना मिळणार आहे, चांगली सेवा त्यांच्याकडून घडो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करते. तसेच 5 लाख रुपयापर्यंत ठेवींना विमा संरक्षण देण्यात आलंय. बँकेचे सर्व ATM डेबिट कार्ड हे इतर नॅशनलाइज बँकांना सुद्धा चालत असून सर्व शाखांमध्ये सुसज्ज असे ATM सुविधा, ऑनलाईन नेट बँकिंग आणि शासनाच्या सर्व सरकारी योजनांचा लाभ बँकेच्या मोबाईल ॲपवर देखील उपलब्ध आहे. नाशिक कुटवडनगर येथे 7व्या शाखेचं उद्घाटन करताना आपली हक्काची बँक, आपला हक्काचा माणूस या ब्रीद वाक्यानुसार ही बँक सतत कार्यरत आहे आणि मला एक अभिमान आहे का जळगाव जिल्ह्यातून आपल्या शाखेचा विस्तार करत आज नाशिक शहरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि नाशिक शहरांना त्यांच्या भागातले असलेल्या आणि नाशिक शहरातील असलेल्या सर्व लोकांसाठी एक नवीन वित्तीय सुविधा त्या ठिकाणी ते उपलब्ध करून देतात आहे. पाचोरा पीपल्स एक सक्षम अशी चांगली बँक त्या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे सहकार क्षेत्रात FSWM असलेली बँक ही चांगली बँक समजली जाते आणि पाचोरा पीपल्स बँक सुद्धा ही FSWM असल्यामुळे त्यांचं काम हे व्यवस्थित चांगल्या प्रकारे आहे. त्यांचे ठेवीचे रेट सुद्धा चांगले आहेत आणि त्यांनी ज्या स्कीम लोनच्या टाकलेल्या आहेत, मी सगळ्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी बँकेच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आपली ही पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक ही सगळ्या पद्धतीने अद्ययावत टेक्नो फ्रेंडली बँक आहे. तिथे सगळ्या शासकीय योजनांचे अनुदान डायरेक्ट खात्यात जमा होतात. त्याच प्रकारे आपल्या बँकेचं स्वतःचा अद्ययावत ATM आहे. आपल्या बँकेचे ATM कार्ड सगळ्या बँकात चालतात व सगळ्या बँकांच्या कार्डने आपल्या बँकेच्या ATM मध्ये विड्रॉल होऊ शकते. तसेच आपल्या बँकेच्या अभिनव कर्ज योजना आहेत ज्यामध्ये अतिशय कमी दरात कर्ज पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे आमच्या डिपॉझिटच्याही अतिशय चांगल्या योजना आहेत. त्याचा सगळ्यांनी नाशिककरांनी व खानदेशवासियांनी लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. बँकेला 5 लाखापर्यंत ठेवींना विमा संरक्षण अवेलेबल आहे. लोकांनी जास्तीत जास्त ठेवीसाठी आणि तसंच कर्जासाठी पीपल बँकेकडे, पाचोरा पीपल्स बँकेकडे यावं व आपली एक घरची बँक म्हणून नक्की त्यांनी आशीर्वाद द्यावा व आमच्या सेवेचा लाभ घ्यावा. या शुभ प्रसंगी नाशिक मनपाचे नगरसेवक शिवाजीराव गांगुर्डे, नगरसेविका तथा सभापती नाशिक मनपा सुवर्णा मटाले, नगरसेविका अलका अहिरे, नगरसेविका हर्षदा गायकर यांच्यासह बँकेचे अध्यक्ष अतुल संघवी,
उपाध्यक्ष प्रशांत श्री किशन अग्रवाल आणि संचालक मंडळामध्ये अविनाश मुकुंदराव भालेराव यांच्यासह बँकेच्या संचालिका मयुरी बिल्दीकर, अस्मिता पाटील आणि इतर संचालक मंडळ तसेच आमंत्रित सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक शाखा सल्लागार सदस्य, नाशिक शाखा अधिकारी प्रशांत आर दहिवतकर यांच्यासह बँकेचे आजी माजी संचालक मंडळ, शाखाधिकारी, सदस्य मंडळ आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.